नमस्कार. आज आपण आहोत गडचांदूर शहरामध्ये आणि गडचांदूर शहराच्या प्रभाग क्रमांक 5मध्ये. आज खरं तर नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे. रणधुमाळी सुरू आहे. मोठ्या वेगाने ही जी निवडणुकीची तयारी सुरू आहे आणि ते आपण गेल्या काही दिवसांपासून बघतो आहोत. खरं तर इथल्या प्रभागांचे प्रश्न, इथल्या शहराचे प्रश्न आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 5मधले संजय मेंढी आपल्यासोबत आहेत. या विशेष मुलाखतीमध्ये आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या प्रभागाचे काही प्रश्न असतील किंवा शहराचे प्रश्न असतील. संजयजी नमस्कार. आपण नेमकं काय करता किंवा आत्ता या निवडणुकीमध्ये आपण उमेदवार म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून उभे आहात. मुळात इथल्या प्रभागाची समस्या काय आहे आणि आपण ते कशी सोडवणार आहात? प्रभाग 5 हा जास्तीत जास्त दलित वस्तीचा असलेला हा भाग आहे. या दलित वस्तीमध्ये यापूर्वीच रोड नाली याचे काम झाले, परंतु ते काम एकदम निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे. नाल्या झाल्या, ओपन नाल्या आहे, त्याच्यामधून दुर्गंधी, डास हे वगैरे अशा खूप काही समस्या आहे. आणि रोड बनवलेले असताना आता रोड फोडून त्यांनी पाईपलाईन टाकली आहे, पाण्याची नवीन फिल्टर प्लॅनची पाईपलाईन टाकली आणि ते रोड तसेच ठेवून दिलेले आहे. सगळ्यात मोठा प्रश्न आहे की या वस्तीमध्ये, प्रभाग 5च्या वस्तीमध्ये प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे. प्रत्येक ठिकाणी पोल रस्त्याच्या मधोमध आलेले आहे. ते पोल हटविण्याचं काम असेल, नालीला पॅक करायचं काम असेल आणि प्रभाग 5मधील नाल्यांची स्वच्छतेचा मूळ प्रश्न असेल. गावामध्ये नगर परिषदच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावर असलेल्या नाल्या ह्याच साफ होतात, परंतु प्रभाग 5मधील आतमध्ये वस्तीतील नाल्या ह्या कधीही वर्षातून एकदा वगैरे दिवाळी दसरा अशाच वेळेस साफ होत असतात. तर आम्ही या प्रभागातून निवडून आल्यानंतर सर्वप्रथम रोड आणि नाली पॅक करणे आणि त्याची स्वच्छता जी कमीत कमी 8 ते 10 दिवसातून एकदा, महिन्यातून 2-3दा तरी व्हावी याच्यासाठी प्रयत्न करणार. नक्कीच मेंढीजी, खरं तर आपण रस्त्यांचा, पाण्याचा प्रश्न नक्कीच घेतला. इथे प्रदूषणाचा देखील प्रश्न आहे असं आहे. अनेक ग्रामस्थांकडनं ऐकायला मिळालं आहे. कंपनी जवळ असल्यामुळे आणि युवकांना किंवा युवतींना म्हणजे रोजगारांची संधी असेल इथल्या स्थानिकांना ते पण मिळत नाही असं देखील आहे. आणि काही दाखले देखील आहेत, जे प्रमाणपत्र आपण नेहमी नगर परिषदमधनं घेतो त्यामध्ये देखील खूप अडचणी होतात असं काही नागरिकांच्याकडनं आलं आहे. असा देखील प्रकार आपल्याला आढळला आहे का किंवा यासाठी आपण काही उपाययोजना करणार आहात? यापूर्वीच अनेक आमच्या पक्षामध्ये आमच्या सोबत असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा अध्यक्ष सागरजी ठाकूरवार यांच्या नेतृत्वामध्ये सर्वपक्षीय असा एक BJP सोडून बाकी पक्ष एकत्र येऊन त्या दुर्गंधीच्या बाबतीत कंपनीवरती मोर्चा काढलेला होता. परंतु इथे असलेले आमदार आणि त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. तर येणाऱ्या काळामध्ये नगर परिषदमध्ये आमची सत्ता आल्यास आम्ही सर्वप्रथम त्या प्रदूषणाचा आणि त्या कचरा जाळल्यानंतर जी दुर्गंधी येते त्या दुर्गंधीच्या बाबतीत आम्ही उठाव घेऊ आणि त्याच्यावर कसा प्रतिबंध आणता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करणार. नक्कीच असं काही आपल्या डोक्यात आहे की आपण नगरसेवक झाल्यानंतर किंवा सत्ता तिथे आपली बसली की नक्कीच अधिक काही चांगला विकास, मग वाचनालय असेल विद्यार्थ्यांसाठी किंवा नोकरीच्या संदर्भानं जसं सांगितलं, अनेक अशा काही समस्या तुमच्या डोक्यात आहेत की विद्यार्थ्यांसाठी ग्राउंड असेल, क्रीडांगण असेल, कारण पुरेसं क्रीडांगण मिळत नाही, इथे बसस्थानकाचा प्रॉब्लेम होता, तिथे बाथरूमची व्यवस्था नाही, अशा अनेक प्रश्न आहेत. मात्र आपल्या डोक्यात असं सुपीक काही प्रभाग क्रमांक 5साठी मंदिर असेल किंवा यापूर्वी काही म्हणजे आपल्या इतिहासामध्ये काही घडलेले काही कामं जे तुम्ही सांगू शकता लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून? सर्वप्रथम सांगायचं झालं तर प्रभाग 5 हा गडचांदूरचा जुन्या वस्तीतील भाग. या प्रभाग 5मध्ये या गडचांदूर शहरामध्ये सगळ्यात जुनं आंबेडकर भवन इथे आहे. त्या आंबेडकर भवनाची मध्ये काही सौंदर्यीकरण आणि त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करण्याचं काम आहे. मी नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सर्वप्रथम मी त्याला प्राधान्य देईल आणि त्या बुद्ध विहाराचं, मी आंबेडकर भवनचं सौंदर्यीकरणाचं काम मी माझ्या हाताने करणार.
या जुन्या वस्तीकडे सर्व हा प्रभाग एक गडचांदूरमध्ये दुर्लक्षित असलेला प्रभाग आहे। या प्रभागात असलेले ओपन प्लेस, त्याच्यावरती झालेले अतिक्रमण, ओपन प्लेसमध्ये सौंदर्यीकरण, प्लॅन्टेशन असा काही विकास या प्रभाग 5मधील ओपन प्लेसवरती झालेला नाही। सर्वप्रथम आल्यानंतर त्या प्रभाग 5मध्ये ओपन प्लेस जेवढे ओपन प्लेस असतील त्याचं कंपाऊंड सौंदर्यीकरण करणं, तिथे वाचनालय तयार करणं, मुलांसाठी काही गेम्स वगैरे खेळण्याचं असं संसाधन तयार करणं, याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। नक्कीच आता निवडणूक शेवटच्या टोकावर आली आहे आणि आता या समस्त मतदारांना किंवा नागरिकांना आपण आता काय आव्हान करणार आहात? प्रभाग 5मधून मला जेव्हा पक्षाने उमेदवारी दिली त्यावेळेस मला पक्षाने स्थानिक उमेदवार म्हणून निवडलं। या गडचांदूरच्या मातीत ही माझी 3री ते 4थी पिढी आहे आणि स्थानिक असल्यामुळे मला लोक नक्कीच पसंती दाखवत आहे। तर मतदारांना मी एवढं सांगू इच्छितो की मी एक समाजसेवेच्या माध्यमातून सर्व परिचित असलेला एक व्यक्ती आहो। तर मतदारांना एवढीच विनंती आहे की 2 तारखेला माझ्या पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड अशा मतांनी निवडून द्याल, अशी मी मतदारांकडून अपेक्षा करतो। नक्कीच हे होते संजय मेंढी। खरं तर मूलभूत जे प्रश्न आहेत इथल्या पिण्याच्या पाण्याचा असेल, रस्ता असेल, खरं तर अनेक पिढ्यांची नाड यांच्याशी जुडलेली आहे। त्यामुळे हे जुनी वस्ती गडचांदूर शहरातली असल्यामुळे इथे रस्त्याचा जे काही प्रॉब्लेम आहे किंवा अनेक असे विविध प्रॉब्लेम्स निवडून गेल्यानंतर सभागृहात तो नक्की ठेवत ते काम करण्याचा मानस त्यांचा आहे। नक्कीच इथली जनता, या प्रभागातली जनता देखील विचार करण्याला भाग पाडणारी असे समाजसेवक संजय मेंढीजी आहेत। आता लगेचच मतदानाचा जो दिवस जवळ येतो आहे त्यामुळे मतदारांना देखील लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून विनंती राहील की सगळ्यांनी, ज्यांचे 18 वर्ष पूर्ण झालेत आणि ज्या संविधानाने आपल्याला तो अधिकार दिला आहे तो अधिकार बजवायचा आहे आणि नक्कीच दुसऱ्याच दिवशी आपल्या 5 वर्ष जे आपल्या प्रभागाचा, आपल्या शहराकडे ज्यांची करडी नजर असणार आहे, विकासाला हातभार ज्यांचा लागणार आहे, त्यांची निवड खरी तर होणार आहे। त्यामुळे लोकराज्य टीव्ही देखील या समस्या आपल्या नेत्यांपुढे ठेवण्याचं धाडस गेल्या काही दिवसांपासून करत आहे। कॅमेरामॅन राजू